उत्तर दिशेला हॉल आलेला आहे, तर तिथे रेड कलरचा सोफा नका यूज करू. ओके. किंवा बेज कलरचा सोफा नका यूज करू, तुमचा मनी ब्लॉक होईल. ओके. तुम्ही तिथे मोरपंखी आहे, ब्लू शेड आहेत किंवा थोडाफार ग्रीन शेड आहेत, तो तुम्ही तिथे यूज करा. तर बरोबर. तुम्हाला त्याचा छान फायदा मिळेल. कारण तिथली दिशा, नॉर्थ दिशा म्हणजेच उत्तर दिशा मी कशाची म्हटलेली आहे की वॉटर एलिमेंट आहे, जलतत्व आहे. जलतत्व. तर जलतत्वाच्या झोनमध्ये जर जलतत्वाचेच कलर आपण ठेवले तर ओके. आपल्याला त्याचा छान फायदा होऊ शकतो. तसंच मग साऊथमध्ये ब्लू अँड ब्लॅक नको. ओके. म्हणजे साऊथ पार्टला, साऊथ झोन दक्षिण मध्ये. दिशा, हा. दक्षिण आग्नेय दिशा, या दिशांमध्ये आपल्याला निळा आणि काळा कलर नको आहे. नको. मग इथे आपण कोणता घेणार आहोत, तर आपण इथे रेड घेऊ शकतो, ऑरेंज घेऊ शकतो. बरोबर. हे कलर्स आपण यूज करू शकतो. हे झालं नॉर्मली. बरोबर. पण जर घराला एक्सटेंडेड पार्ट आहे जास्त किंवा कुठे कट आहे, आता एक्सटेंडेड आणि कट काय आहे, तर घर हा चौकोनच असणार आहे असं नाही. असं नाहीये. कुठे एक्स्ट्रा निघालेला असतो, बरोबर. तो इकडचा एक्स्ट्रा निघाला तर इकडचा कमी कमी पडतो. पडतो. मग अशा वेळेस बार चार्ट बघितला जातो आणि त्याप्रमाणे मग कलर्स यूज केले जातात. बरोबर. म्हणजे काही काही जणांची गॅलरी थोडीशी बाहेर असते. तर मग बरोबर. तो एक्सटेंड पार्ट झाला. मग अशा बरोबर. वेळेस त्याला म्हणजे त्याला मग ट्रीटमेंट्स आहेत, वास्तू बरोबर. ट्रीटमेंट्स आहेत की आपण काही स्ट्रिप्स टाकून कट करणार किंवा मग इकडच्या झोनला काही कलर्स यूज करून इन्क्रीज करणार, बरोबर. त्याप्रमाणे आपण यूज करतो. बरोबर. पण एक इथे व्ह्युअर्सने एकच लक्षात ठेवायला पाहिजे की माझं उत्तर आहे तर मला इथे लाल कलर वापरायचा नाही, वापरायचंच नाही. गुलाबी कलर वापरायचा नाही, मला ऑरेंज कलर वापरायचा नाही आहे. बरोबर. पूर्व दिशेला शक्यतो पांढरा कलर, पिवळा कलर वापरूच नका. ओके. मॅट पण मी शक्यतो नाहीच म्हणते. म्हणजे बरोबर. आपली डोअर मॅट जी असते ती पण शक्यतो यूज करू नका. ओके. ती पण तुम्ही ग्रीन शेड, म्हणजे पूर्व दिशा ही एअर एलिमेंट आहे. एअर बरोबर. एलिमेंट म्हणजे प्लांट्स आलेत. ओके. प्लांट्सचे कलर कसे असतात, हिरवा असतो हिरवा असतो. आणि तो जो खोड असतो तो कोणता, थोडा ब्राउनिश टाइप ब्राउनिश असतो. शेड मध्ये असतो. ती कलर, वुडन कलर तिथे यूज रंगसंगती करा आपण वापरू ईस्ट शकतो. मध्ये. आणि वेस्ट म्हणजे पश्चिम दिशेला व्हाईट, ग्रे, सिल्वर हे कलर यूज करा. बरोबर. आता सर्वात पहिला प्रश्न पडतो घरात शिरताना, ती म्हणजे मुख्य दरवाजाची चौकट येस आणि उंबरठा. हो. तर उंबरठा लाकडी असायला पाहिजे की कोणत्या धातूचा असला पाहिजे, आणि घराची मेन चौकट ही सुद्धा लाकडी असली पाहिजे, हा. आणि त्या चौकटीवर देव असले पाहिजेत का एंट्री करताना, आता हे लोकांना प्रश्न पडतात. नक्कीच. मला एक सांगा की आता आपण दोघं इथे बसलेलो आहोत, बरोबर. आपल्या फेस आपला रिकग्निशन आहे, पण तुमचा फेस असा थोडा विस्कटलेला असला, सपोज तुम्ही पण आवरून बसलात, मी पण आवरून बसलेले आहे, बरोबर. पण माझा जर फेस म्हणजे ही लिपस्टिक इतकी लावलेली आहे मी, हे अशी तेरपी तारपी असती, आय शॅडो खराब असते, केस विंचरलेले नसते, बरोबर. तर कसं दिसलं असतं ते? छान नाही वाटणार. नाही ना. म्हणजे मग जरी मी चांगलं बोलत असले तरी लोकांना ती बघायची इच्छा झाली असती का? आणि तिथेच लक्ष जाणार जे काही चुकीचं आहे ते. येस. तसंच घराची एंट्री, बरोबर. घरात कोणी पाहुणे आलेत तर घर एंट्री केल्या गेल्या बघा, वाव यार काय घर आहे, है ना? बरोबर. तर तुमची एंट्री ही ऑलवेज नीट, क्लीन आणि सजवलेली असली पाहिजे. फर्स्ट इम्प्रेशन. फर्स्ट इम्प्रेशन. आता सजवलेली म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही रोज तोरण लावा, तुम्ही रोज मॅटला काहीतरी, मग नाही. नीट क्लीन, रोज झाडू वगैरे क्लीन झालं स्वच्छ पाहिजे, ठेवलं. स्वच्छ असायला पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, घर आतमधून तर खूप नीट अँड क्लीन आहे पण बाहेर जाळे लागलेले आहेत, बरोबर. हा. है ना? तोरण तो लागलेला आहे, दसऱ्याचा तो आंब्याचा काढलाच तो नाही. काढलेलाच नाही आहे, दिवाळीचा तो काढलेलाच नाही आहे, बरोबर. किंवा त्याच्यावर जे काही चिटकवलेलं आहे आपण आपल्या ते तसंच तसंच आहे, तो सण गेला तर. तसं नको. नीट अँड क्लीन पाहिजे. बरोबर. सेकंड थिंग, तुम्ही चौकट विचारली तर नक्कीच लाकडाची कम्प्लीट चौकट असली पाहिजे. ओके. बऱ्याच आता आपले बिल्डर्स पण लाकडाची देतात, पण ही अशी असते, खाली जो असतो तो वेगळा पार्ट असतो. तर मी माझ्या क्लायंटला हे सांगतं की सगळ्यात आधी तर इथे वुडनची लावा. बरोबर. कोणतीही चालते, असं नाही आहे की मला हाच उंबरठा पाहिजे किंवा याच झाडाचा पाहिजे, त्याच झाडाचा पाहिजे, असं काही कंपल्सन नाही आहे. बरोबर. तुम्हाला जसं जमेल ते तुम्ही तिथे उंबरठा लावू शकता. लाकडी उंबरठा लावून झाल्यानंतर तिथे मॅट त्या झोन वाईज तुम्ही लावायला
ठेवायला पाहिजे. बरोबर. जसं आता आपण मी जे कलर सांगितले संगतीचा. त्याप्रमाणे तुम्ही तिथे तो ठेवा. झोन वाईज किंवा त्या दिशेवाईज दिशेवाईज कलर तुम्हाला- निवडायला येस. पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन होता तुमचा की घराच्या म्हणजे दरवाजाच्या वरती गणपती ठेवू का किंवा पंचमुखी हनुमान हनुमान. ठेवू का? तर मी असं म्हणते कोणताही देव नको. ओके देव हे देव्हाऱ्यातच चांगले आहेत. ओके. घराच्या वरती देव कधीच नको. याच्यावर बरेच लोक काही वेगवेगळ्या त्यांचं मतं आहेत, पण मी इथे डायरेक्टली सांगते. मग क्वेश्चन्स व्ह्युअर्सनी हे पण विचारतात, मग मंदिरात का असतं? आपलं घर मंदिर नाही आहे. बरोबर. आपण सांसारिक लोक आहोत आणि आपण देवाला पूजतो. बरोबर है ना, आपण त्यांचा रिस्पेक्ट करतो, भक्ती करतो. तो बाहेर बसला आहे, त्याला महिनाभर तुम्ही पुसत नाही. बरोबर. मग तो त्या मावशींना सांगितलं तर ती त्याच घाण कपड्याने त्याला ते करेल. तर इट्स टोटली रॉंग. त्याच्यावरून खालून आपण जाणार आहोत, विच इज ऑल्सो टोटली रॉंग. ओके. देव फक्त देवघरातच पाहिजे, तिथे बिलकुल नको. तुम्ही त्याचं प्रतिबिंब म्हणून स्वस्तिक, त्रिशूल, ओम आपला जो दार असतो त्याच्यावर तुम्ही लावू शकता. आता स्वस्तिक, ओम, त्रिशूल हे तुम्ही जर तुमचा नॉर्थ डायरेक्शनला असेल तुमचा दरवाजा हा नॉर्थला असेल तर तुम्ही सिल्वरचं लावा. ओके. आता सिल्वर तर खूप महाग आहे, तर जे व्हाईट सिल्वर वगैरे येतं किंवा सिल्वर कोटेड वॉट एव्हर, जसं तुम्हाला जमेल तसं रंगसंगती तशी असायला पाहिजे. किंवा व्हाईट कलरचं लावा. बरोबर. तो एक लावू शकता. साऊथला असेल तर कॉपर लावा किंवा रेड लावा, म्हणजे दक्षिणेला असेल तर. पूर्व दिशेला असेल तर तुम्ही परत व्हाईट लावू शकता किंवा सिल्वर वगैरे यूज करू शकता. आणि ईस्ट असेल तर वुडन मध्ये लावा. ओके. तर घरामध्ये नक्की भरभराट होणारच आहे. आता तुम्ही म्हणालात की देव हे फक्त देव्हाऱ्यातच असले पाहिजे, म्हणजे घरामध्ये. येस. तर खूप जणांना असा प्रश्न पडतो की मग देव्हाऱ्याला मंदिरासारखे कळस असायला हवेत का? कारण बऱ्याच जणांच्या घरामध्ये जे मंदिर असतं, देवालय असतं, त्याला कळस असतात. हो. आणि अजून एक प्रश्न आहे त्याच संगतीने की देवांची संख्या किती असली पाहिजे आणि एकापेक्षा जास्त एकच देवांची मूर्ती किंवा फोटो असला तर चालतं की नाही चालत? सगळ्यात आधी तर देवाला कळस, देवघराला जो कळस आहे तो जो मंदिर असतात बाहेर आपले जे मंदिर आहेत त्याला असावे. आपल्या घरामध्ये जे देवघर आहेत शक्यतो त्याला कळस असू नये. का असू नये? तर कळस जो असतो ना हा एनर्जी अट्रॅक्शन करतो. तर एनर्जी मग पूर्ण तुमची त्या घरातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती त्या कळसावर येईल. येस. तर तिथे नको आहे आपल्याला. मंदिर जो काही आहे ना आपला हा वरून हा प्लेन असायला पाहिजे. म्हणजे थोडा असा असेल पिरामिड शेपचा तर इट्स ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण कळस नसावा त्याला. मंदिराच्या वरती काहीही ठेवू नये. बऱ्याचदा मी बघते की खाली देव आहेत भरपूर, मग आता फोटोज पण आहेत, मग त्याच्यावरती फोटोज ठेवून दिलेले आहेत किंवा तांब्या पण ठेवतात, मग पुस्तक ठेवतात किंवा माळा ठेवली जाते, तो पुसायचा कापड ठेवला जातो. हे कम्प्लिटली रॉंग आहे, ते टाळायला पाहिजे. तुम्ही त्याची एक छोटीशी बाजूला जागा बनवून घ्या, तिथे तुम्ही ठेवा. म्हणजे देवाच्या वर काही नाही पाहिजे. ते नीट अँड क्लीन असायला पाहिजे. एकाच देवताचे 2 फोटोज किंवा मूर्ती आणि फोटो शक्यतो टाळायला पाहिजे. एकच एनर्जी असायला पाहिजे. एकतर तुम्ही फोटोज ठेवा, एकतर तुम्ही मूर्ती ठेवा. इथे मी एक क्लिअर करेल की ज्यांच्याकडनं रोज पूजा होत नाही, आपण आता वर्किंग आहोत, रोज पूजा होत नाही, तर शक्यतो त्यांनी मग मूर्ती ठेवू नये. ओके. मग फोटोज ठेवावे. मूर्ती का ठेवू नये? तर मूर्तीमध्ये काही दिवसांनी एनर्जी डेव्हलप होते. ओके. जरी तुम्ही त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा करा किंवा नका करू, पण मग त्याच्यामध्ये एनर्जी स्टोर व्हायला लागते. मग तुम्हाला त्यांचं रोज प्रॉपर पूजा सोहळं करायला पाहिजे. प्रॉपर पूजा, आंघोळ घालणं, उदबत्ती दाखवणं, दिवा लावणं, हे त्याच्यानंतर त्यांना थोडं नैवेद्य दाखवणं, फूल वगैरे ठेवणं, ह्या सगळ्या बघा हे पंचतत्वाशी रिलेटेड गोष्टी आहेत. मग त्यात जर तुमच्याकडनं होत नसेल तर तुम्ही मग फक्त फोटोज ठेवा, फोटोजची पूजा करा. किती असायला पाहिजे इट्स अप टू यू. तुम्हाला फक्त एकच इष्टदैवत आवडतं, स्वामीच आवडतात, फक्त स्वामींचा फोटो ठेवा.
तुम्हाला गणपतीच आवडतात, फक्त गणपतीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा. पण तुम्हाला लग्नामध्ये बाळकृष्ण दिलेले हा. आहेत, त्याच्यानंतर अन्नपूर्णा अन्नपूर्णा माता माता मिळते. दिलेली आहे. ते सगळं ठेवा, त्यांची प्रॉपरली पूजा करा. बरोबर. आणि देवघर हा ईशान्य दिशेत असावा, अदरवाईज तो पश्चिम दिशेला असावा. ओके. या 2 दिशामध्ये असायला पाहिजे. पश्चिम दिशामध्ये का? कारण कोणीच सांगितलं नसेल आजपर्यंत की पश्चिम दिशामध्ये हा. असायला पाहिजे. पश्चिम दिशा ही जी आहे ही तुमची इच्छापूर्तीची दिशा आहे. ओके. आणि ईशान्य दिशा ही मेंटली तुम्हाला स्टेबल करते, मेडिटेशनची आहे. मेडिटेशन, अध्यात्म, योग येस. साधना आधी करण्यासाठी काय होतं, पूजा म्हणजे आपण काय करायचो, नामस्मरण, ध्यान करायचं. ध्यान करायचो. बरोबर. आता आपण पूजा ते काय शक्य करतो, मंत्र. देवा हे होऊन जाऊ दे, देवा आज माझं हा इंटरव्ह्यू आहे ते होऊन जाऊ दे, हो. आज मला बघायला येणार आहे तर माझं आज लग्न जुळू बरोबर. दे, फक्त whatever. मागण्या करतो आपण. मागण्या करतो, इच्छा. आपण व्यक्त करतो. तर तुमची इच्छापूर्ती तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची असेल तर तर पश्चिम. पश्चिमेला असायला ओके. हे नवीन आहे, म्हणजे हे जास्त कोणी सांगत नाही की Yes. नेहमी सांगतात की ईशान्य दिशा ईशान्य ही दिशा. देवाची दिशा आहे. येस, पण जर आपण वर्किंग वुमन असू किंवा पॅरेंट्स असू, येस. तर आपलं घरामध्ये जास्त आपण पूजा अर्चना नाही करू शकत, तर आपण पश्चिम दिशा निवडू शकतो. पश्चिम दिशा आपण निवडू शकतो. आणि वर्किंग आहात तर मूर्ती ठेवू नका, फोटो फोटोज ठेवा. ठेवा. पण मग देवांचे मुख कोणत्या दिशेला असलं पाहिजे जर पश्चिमेला ठेवलं तर? ईस्टला येईल किंवा बरोबर. नॉर्थला येईल. बरोबर. आणि देवाचे मुख हा ईस्टला येऊ दे, वेस्टला येऊ दे, नॉर्थला येऊ दे, साऊथला येऊ दे, त्याने काही काही फरक फरक पडत पडत नाही. तो सगळीकडे आहे. सगळीकडे आहे. तुमचं मुख हा चांगला ओके. ईस्टला जेव्हा असायला पूजा पाहिजे. अर्चना पूजा करताना, करताना इच्छा व्यक्त करताना. येस, पूर्वेला असू दे, पश्चिमेला असू दे, उत्तम आहे. उत्तरेला असलेला पण उत्तम आहे. बरं. शक्यतो दक्षिणेला फेस करून करून तुम्ही पूजा करू नये. तुम्ही पूजा करू नये. पण तुम्हाला झोन पॉझिटिव्ह मिळालेला आहे आणि तुमचं फेसिंग हे दक्षिणेला होत असेल तर काहीही हरकत नाही, नाहीये. तुम्ही ते करू शकता.